आज बघा मसर सोडली नाही ती मसर आज बांधून आहे ती आता लांब लांब लोक आमच्या आटपाडीच्या कार्तिकीच्या बाजारला येतील मेंढराचा इतका भारी बाजार भरलाय राव बोलायचं काम नाही आणि नंबर आहे तो पहिला नंबर येईल दुसरा नंबर येईल तिसरा नंबर याला बक्षीस पण आहे वाजत गाजत मिरवणूक काढची मेंढरांची आणि जगप्रसिद्ध मेंढरं हे आपल्या जवळच्या बाजारात यायची ती मग दरवर्षी कार्तिकी भरती बघा पण ती कार्तिकी बाजार बघायला मी कधीच गेलो नाही मग आज म्हणलं बाजार बघायला जावावंच म्हणून आज मसर बांधून टाकली बसलो आपला एक दिवस तरी विश्रांती पाहिजे जवा बघत तवा उठलं की ती मसराकडेच घरचं आणि मसराकडे कुठं जायचं म्हटलं की कुठं जायला मिळतच नाही त्याच्यामुळं मसर महत्वाची म्हणलं मसर महत्वाचीच आहे पण त्याबरोबर जी बाजार आहेत मेंढरे जगप्रसिद्ध मेंढऱ्याची ती लहान जनावरांचा बाजार मोठा भरतो इथं म्हणून म्हणलं जावं तिकडं बापू तू येणार आहे का नाही माझ्या संग कार्तिकी बाजारला तर तो पाळणा इथं मोठं मोठं पाळणं आली पुन्हा रेल्वे आली आहे बसूया आपण पाळण्यात जाऊ बसणार पाळण्यात तू भेज नाही बघा हा गोल गोल फिरते हा मेंढर बी बघायला सगळी रंगवून आणली ती हा बघा बापूला पण घेऊन जावं म्हणतोय म्हणजे बापूला बी आपलं पाण्यात बसायला मिळते मोना काय गेली शाळेला मोनाला बघायला मिळत नाही आपण दोघं बघायचं बापू आणि लय मोठी म्हणजे लय लाखापर्यंत ओलांडणार होणारी ह्या कार्तिकीच्या बाजारामध्ये कुकरी येते आणि मला इथनं 12 किलोमीटर आटपाडी असून सुद्धा म्हणजे बारक्या जनावरांसाठी फेमस बाजार म्हणलं आणि यात्रा म्हणली तर कार्तिक यात्रा पण मी जवळ असून कधी बघायला मिळत नाही आता लांब लांब लोक यायला आलेली बापू लांब लांब लोक आलेली इथं बाजारला आणि आपण जवळ असून जात नाही मग येणार का नाही जरा उठ मग काय करायचं बापू बघा बापू चांगला आहे बघा आपला बापू मदत करतो बापू बापू तू केस इतर नाही ती बापू इथं केस जाय नटून तटून हो बापूला म्हटलं न्यावं बाजारला बापूला शिरड मेंढर म्हटलं की लय आवडची बापू तू मेंढर बघितली ती का हा आता बघायचं मेंढर हो आज ये 100% यायचं बापूला नेतो बघा बाजारला तुला मारती ती हा 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 बापू मसर मारती म्हणून भेटूया काय करायचं आता कार्तिकीच्या बाजारला नव यात्रेला मी जाणार बापू माझ्या संग मोठ्या पाळण्यात बसायचं हो मोठ्या पाळण्यात बसायचं मस्तपैकी फिरून यायचं आणि यात्रेत लय खेळणी आली ती हो हेलिकॉप्टर असतोय बाहुल्या येत्या बॉल येतो पिपाणी वाजवायची हाय लय लय काय काय यात्रेत सगळं आहे आता माझ्या संग चल हो जायचं मस्तपैकी यात्रेत फिरायला का संध्याकाळी जायचं आता जायचं आता बापू म्हणते बघा आता बरं 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 रस्ता गावात नाही बापू मला म्हणतोय
रात्रीच्या तुम्हाला रस्ता गावणार नाही. आता ही बारकं पिलू मला सांगतंय काल झाला हा मग तू रस्ता गावायला त्याला का मला रस्ता गावत नाही. हा डांबरेने संकट जायचं. काल बघा भुईमुग पेरून घेतलाय गाड्यानं. त्याचं आता भाडं द्यायचं आहे. आज दुधाचा पगार होईल. काल सुट्टी असल्यामुळे दुधाचा पगार झाला नाही. मग आज होईल त्याचं ते 1.5 तास पाळे घालून पेरायला गेले. आणि एक खताचं एक ठिकाण आणलं होतं 700 रुपयाचं. तेवढं त्याचं पैसे काही नाही होती तेवढं द्यायचं येतं. मग झालं आज भुईमुगाला ओपं ही ओढून घ्यायला येतं. पण आता म्हटलं आजचे दिवस राहू द्या म्हटलं उद्या जायचं म्हटलं. कारण का जलामल्यापासून कधीच कार्तिक वारीला गेलो नाही. कार्तिक बाजारला गेलो नाही. जर पौर्णिमेचा बाजार भरतो जावं म्हणलं. आता एक बार मी एंड्रर बघून यावर रंगवलेली कसं आहे बघूया. एकदा नाद केला पाहिजे. बघायचा हौसन नाद केला पाहिजे ना. जिथं आपल्या जवळ आहे त्याची आपल्याला किंमत कळत नाही. आणि जी आपल्या जवळ नाही त्याची किंमत तुम्हाला सांगतो केली जाते. असं काम आहे राव काय सांगायचं आहे. लय अवघड काम आहे. बरोबर आहे ना बापू. बापू येणार आहे का नाही. हा हातपाय धुई घ्यायचा. जा हातपाय धुवून यायचा. मला वेळ पुस्तक जा हातपाय धुवून यायचा. जायचं. बघा बापू गेला बघा हातपाय धुवायला. आता हातपाय धुवून येतोय बघा. आता बापूला गाडीवर बसवून यायचं. बापू आता गाडीवर पुढं बसणार. मला म्हटलं मी मागं बसत नसतो. स्प्लेंडर गाडी यायची मग तू स्प्लेंडर गाडी आणि पुढं बसायचं. स्प्लेंडर गाडीवर जायचं मस्तपैकी. आणि आता मसर बांधली आजचे दिवस आहे. आता वाघान माका गेली होती ती म्हटलं घालाचे दिवस पारा घालाय असलं तर. मग मी आज तुम्हाला सांगतो बा आपण तसं ती हौद आणून दिलं ढकलत मी गच भरलं त्या कोंड्या आणि प्रत्येक मसाला फोडे ठेवली. आणि 2 बळकाला कमी पडल्या त्याला पाट्या ठेवल्या. खाऊ द्या म्हटलं. आता हे ते इथं पाणी आहे म्हटलं. आज काय त्याकडं मोटर चालू आहे नाही डायरेक्ट पाणी येतंयच. गच भरायचं तुम्हाला सांगतो पाजायचं. त्याला काय होतंय. आपण फिरलं पाहिजे का नाही. कारण का नवं जुनं जग बघायला भेटलं पाहिजे. दररोज उठतोय का माळाला एकाच बाहेरल्या तर बाहेर असं यात्रा म्हणा देव म्हणा असं बाहेर फिरलं पाहिजे. आपण बाहेर फिरलं तर आपल्याला जग कळणार आहे. घरात बसून जग कळतंय का सांगा बरं. फिरलं पाहिजे. आणि लहान लेकराला नेलं पाहिजे. त्यांची हौस असते फिरायला. आला वाटतं बापू हातपाय धुवून. बापू आला वे आला बघा बापू. आता कपडे ही चांगली घाल जरा. केस विंचर नटून थटून जायचं. आणि तर मला सोडून जायचं नाही तर मला सोडून जायचं चुकचिंत तर बघा चुकायचं नाही बघा.